श्री शिवाय नमस्तुभ्यम. आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पशुपतीनाथ व्रताची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. पशुपती व्रताचा उपवास कसा केला जातो? नेमका पशुपती व्रत काय आहे? पशुपतीनाथ व्रताचा महिमा काय आहे? पशुपतीनाथ व्रत केल्याने आपल्याला कोणत्या गोष्टीचा लाभ होतो? अशा सर्व प्रश्नांची माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायची आहे. पशुपती व्रत हे देवांचे देव भगवान शंकर यांना समर्पित आहे. जेव्हा आपण अनेक समस्यांनी वेढलेले असतो आणि आपल्याला त्या समस्यांवर कोणताही उपाय सापडत नसेल आणि जर आपण आपली इच्छा आणि आपल्या समस्या कोणाला सांगू शकत नसेल तर हे व्रत आपली इच्छा नक्कीच पूर्ण करतात. म्हणून भगवान शंकरावर पूर्ण श्रद्धा ठेवूनच हे व्रत केले पाहिजे. भगवान शंकरालाच पशुपतीनाथ म्हणजेच प्राणांचा रक्षणकर्ता म्हणून ओळखले जाते. पशुपतीनाथाचे प्राचीन शिव मंदिर हे एक नेपाळ देशातील काठमांडूमधील बागमती नदीच्या काठावर वसले आहे. आता आपण पशुपतीनाथ व्रताचा महिमा जाणून घेऊ. पशुपतीनाथ व्रताचे अनेक फायदे आहेत. जेव्हा आपण हे व्रत पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने करतो तेव्हाच आपल्याला त्याचे महत्त्व कळते. या व्रताचे पालन केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. हे व्रत केल्याने आपली रखडलेली कामे सहज पूर्ण होतात. एकदा तुम्ही महादेव पशुपतीनाथांच्या चरणी जाल तेव्हा देवांचे देव महादेव आपली खरी श्रद्धा पाहून केलेल्या उपवासाचे फळ नक्कीच आपल्याला देतात, असे शिवपुराणमध्ये सांगितले आहे. पशुपतीनाथ व्रत कधीपासून सुरू करावे? पशुपतीनाथ व्रत करण्यासाठी कोणताही महिना निश्चित नाही. आपण हे व्रत कोणत्याही महिन्यामध्ये करू शकतो. यासाठी आपल्याला कोणतीही तारीख किंवा मुहूर्त बघण्याची गरज नाही. यासाठी आपण कोणत्याही सोमवारी हे व्रत करू शकतो. कृष्ण पक्ष असो वा शुक्ल पक्ष, दिवस फक्त सोमवारचा असावा. पशुपती व्रत हे स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतो. पशुपती व्रत विधी. पशुपती व्रत कसे करावे त्याची संपूर्ण विधी. सोमवारपासून तुम्ही पशुपती व्रत सुरू करत असाल त्या सोमवारी आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून 5 सोमवार व्रत करण्याची शपथ घ्यावी. आपल्या जवळच्या मंदिरात पूजा करण्यासाठी जावे. आपल्या थाळीमध्ये पूजेचे सामान धूप, दिवा, पिवळे चंदन, लाल चंदन, शमीपत्रे, बेलाची पाने, फुले, फळे आणि पाणी इत्यादी वस्तू घेऊन भगवान शिवाला अभिषेक करावा. घरी आल्यावर पूजा थाळी तशीच देवाजवळ ठेवून द्यावी. संध्याकाळी पुन्हा स्नान करून गेल्यावर त्याच पूजेच्या थाळीमध्ये तुपाचे 6 दिवे आणि गोड पदार्थ नैवेद्य म्हणून घेऊन जावे. गोड नैवेद्याचे 3 समान भाग करावे. 2 भाग भगवान शंकराला अर्पण करावे आणि उरलेला भाग ताटात ठेवावा. त्याचप्रमाणे आपण आणलेल्या 6 दिव्यांपैकी 5 दिवे भगवान शंकरासमोर लावावे. 1 दिवा आपल्या ताटात ठेवावा आणि तो घरी परत आणावा. तो दिवा घरात प्रवेश करण्यापूर्वी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला असलेल्या दाराच्या चौकटीवर ठेवावा आणि दिवा पेटवून आपल्या मनातली इच्छा सांगावी. घरात प्रवेश केल्यानंतर भोग प्रसादाचा 1 भाग स्वतः स्वीकारावा. हा प्रसाद इतर कोणाही व्यक्तीला देऊ नये. या व्रतामध्ये तुम्ही प्रसादासोबत अन्नही प्राशन करू शकता. शक्य असल्यास फक्त गोड पदार्थ खावा. पशुपती व्रत नियम. शास्त्रानुसार प्रत्येक व्रताचे स्वतःचे नियम असतात. त्याचप्रमाणे पशुपती व्रताचेही काही नियम आहेत. हे व्रत फक्त सोमवारीच पाळले जाते. ह्या व्रतामध्ये
सकाळ संध्याकाळ मंदिरात जाणे अनिवार्य आहे. जर काही कारणास्तव तुम्ही उपवास करू शकत नाही, त्यामुळे त्या सोमवारी उपवास करू नये. ज्या मंदिराला तुम्ही पहिल्या सोमवारी गेला होता, त्याचप्रमाणे 4ही सोमवारी त्याच मंदिरात जाऊन पूजा करावी. संध्याकाळच्या पूजेला खूप महत्त्व आहे. व्रत करणाऱ्या व्यक्तीने दिवसा झोपू नये. भगवान शंकराचे ध्यान करत राहावे. या पशुपती व्रताच्या दिवशी आपण फळेही खाऊ शकतो. जर तुम्हाला पुन्हा व्रत करायचे असेल तर तुम्ही एक सोमवार वगळून हे व्रत पुन्हा करू शकता. तसेच व्रताच्या वेळी भक्तीप्रमाणे दान करावे. किती सोमवार पशुपती व्रत करावे? 5 सोमवारी हे व्रत ठेवण्याचा नियम आहे. 5वा सोमवार येण्याआधीच आपली इच्छा पूर्ण होऊन जाते. पशुपतीनाथ व्रतासाठी लागणारे साहित्य: पूजेचे ताट, कुंकू, अबीर, गुलाल, अष्टगंध, लाल चंदन, पिवळा चंदन, अक्षदा, बेलपाने, धोत्र्याचे फूल, तांब्याचा कलश. एवढ्या वस्तू सकाळीच पूजेच्या ताटामध्ये ठेवून घ्याव्या. पशुपतीनाथ व्रताची सकाळची पूजा कशी करावी? सगळ्यात पहिल्यांदा सोमवारी सकाळी शुभ मुहूर्तामध्ये आंघोळ करून पूजेचे ताट तयार करून घ्यावे. बरेच लोक त्यांच्या इच्छेप्रमाणे धोत्र्याचे फूल ठेवतात. असा कोणताही नियम नाही. जर तुमच्याकडे धोत्र्याचे फूल नसेल तर काहीच हरकत नाही. कारण देवांचे देव महादेव भोळे आहेत, भोलेनाथ आहेत. त्यांना या गोष्टीची गरज नाही. फक्त ते भक्ताचं प्रेम बघतात. पूजेचे ताट बनवताना हे लक्षात ठेवावे की 2दा पूजा होईल तेवढेच सामान सोबत न्यावे. म्हणजे सकाळची आणि सायंकाळची पूजा. मंदिरात जाण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात ठेवावी की ज्या मंदिरामध्ये पहिली पूजा करणार आहात त्याच मंदिरात बाकीच्या 4ही पूजा कराव्या लागतील. म्हणून अशा मंदिरात जा की जिथे तुम्हाला पशुपती व्रताची पूजा करता येईल. मंदिरात जाऊन पहिल्यांदा देवाच्या पाया पडा आणि मनातल्या मनात उपवासाचा संकल्प करा. सोमवारी खूप सारे भक्त दर्शन करायला येत असतात. त्यामुळे त्यांनी वाहिलेली फुले, बेलपाने शिवलिंगावर असतात. त्यामुळे सर्वप्रथम शिवलिंग व्यवस्थित साफ करून घ्या. त्यानंतर पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करा. पाण्याने अभिषेक करताना हे लक्षात ठेवा, अभिषेक केलेले पाणी थोडेसे वाटीमध्ये घ्यावे. त्या वाटीतील पाणी घरात शिंपडावे व उरलेले पाणी घरातील सदस्यांना प्यायला द्यावे. पूजा करताना कोणतीही घाई करू नका. शांततेत पूजा करून घ्या. पूजा करतेवेळी ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यमचा या मंत्राचा जप करावा व त्यानंतर शिवलिंगाला अबीर, गुलाल, कुंकू, अष्टगंध, लाल चंदन, पिवळा चंदन व्यवस्थित लावून घ्यावा. त्यानंतर बेलाची पाने, धोत्र्याचे फूल किंवा आणलेली सोबत अन्य फुले देवाला वाहून घ्यावी. त्यानंतर अक्षदा शिवलिंगावर टाकावा आणि देवाच्या पाया पडावे. त्यानंतर घरी जाऊन पूजेचे ताट आपल्या देवघरात ठेवावे. पशुपतीनाथ व्रताची सायंकाळची पूजा कशी करावी? सायंकाळी पूजा करतेवेळेस तुम्हाला सर्वप्रथम कणकेचे 6 दिवे बनवून घ्यावे लागतील. त्यानंतर गोड नैवेद्य बनवून सोबत घ्यावे लागेल. सकाळी ज्या मंदिरात पूजा केली त्याच मंदिरात सायंकाळची पूजा करावी लागेल. शिवलिंगाची पूजा केल्यानंतर सोबत आणलेले 5 कणकेचे दिवे शिवलिंगासमोर लावावे व उर्वरित राहिलेला एक दिवा तुमच्या सोबत ठेवावा. त्यानंतर देवाला आणलेला नैवेद्य किंवा प्रसादाचे 3 हिस्से करून देवासमोर ठेवावे आणि देवाला नमस्कार करावा. आपल्या मनातील इच्छा सांगावी. नंतर प्रसादाचे 2 हिस्से देवासमोरच राहू द्यावे आणि एक हिस्सा आपल्या ताटामध्ये ठेवून घ्यावा. घराजवळ आल्यानंतर घरात येण्यापूर्वी घराच्या दारात आणलेला एक दिवा उजव्या हाताला दिवा लावून आपल्या मनातील इच्छा सांगावी. मगच घरात प्रवेश करावा. उपवास सोडण्यापूर्वी मंदिरातून आणलेला प्रसाद ग्रहण करून घ्यावा. हा प्रसाद
इतर कोणालाही देता येणार नाही. तो स्वतः ग्रहण करावा लागेल व त्यानंतर जेवण करून उपवास सोडू शकता. याच पद्धतीने तुमच्या पहिल्या सोमवारची पूजा संपन्न होईल. अशाच पद्धतीने बाकीच्या करून तुम्ही ते अर्पण करावे व आपली मनोकामना देवाला सांगावी. पशुपती व्रताचे उद्यापन कसे करावे? पशुपतीनाथ व्रताचे उद्यापन हे 5व्या सोमवारी करता येते. उद्यापन करतेवेळी लक्षात असू द्या, उद्यापन हे सायंकाळी सूर्य मावळण्याच्या 40 मिनिटे अगोदर किंवा सूर्य मावळल्यानंतर 40 मिनिटांनी करू शकता. उद्यापन करतेवेळेस आपल्याला 1 नारळ व 11 रुपये किंवा 21 रुपये किंवा 51 रुपये आपल्याला अर्पण करावे लागतात व उद्यापन करतेवेळेस 108 तांदूळ किंवा गहू किंवा बेलपान देवाला अर्पण करावे लागतात. पण अर्पण करतेवेळी सगळे एकदाच अर्पण करायचे नाहीत. एक 4ही सोमवारी पूजा करून घ्यावी, तर तुमचा पशुपती व्रत संपन्न होईल.